ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसंच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला। मृत्यू पश्चात अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी आज शहरात जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं। विजे मेडिकल कॉलेजच्या पुढाकारातून ही फेरी काढण्यात आली। शहरातील 7 विविध मार्गांवरून ही फेरी काढण्यात आली। पुणेकर नागरिक, विद्यार्थी तसंच सामाजिक संघटना यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। विजे मेडिकल कॉलेजच्या मैदानावर या फेरीचा समारोप झाला। यावेळी अवयवदानाचा अर्ज भरताना मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तसंच वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत अवयवदानाची ऑनलाईन नोंदणीही करता येणं शक्य होणार असून ती www.dmer.org या संकेतस्थळावर करता येईल। मला असं वाटतं इथे जगण्याच्या संदर्भात तर आहेच, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की मृत्यूच्या नंतर देखील आपण समाजाची, जगाची, मानवाची सेवा करू शकतो। यापेक्षा मोठं अशा प्रकारचं दान काय असू शकतं। आणि मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीने अन्नदान सांगितलं, पाण्याचं दान सांगितलंय, कन्यादान सांगितलंय, रक्तदान आहे, पण आता सगळ्यात मोठं जर काही असेल तर ते अवयवदान आहे। आणि म्हणून आपण सगळे लोक आज हा फॉर्म भरून हे अवयवदान करू। आम्ही केलाय, तुम्ही करा। एका माणसाने आपलं अवयवाचं दान केलं तर 8 लोकांचे प्राण वाचू शकतात। म्हणून अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे। प्रत्येकाने अवयवदान करणं आवश्यक आहे। मी संकल्प करतोय की मी माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या शरीरातले जेवढे अवयव आहे ते जनतेच्या कल्याणासाठी दान करणार। ही कल्पना, योजना आणि कृती ही अतिशय मोलाची आहे, महत्त्वाची आहे। मानवतेच्या केवळ गोष्टी बोलण्यापेक्षा कृती करणं हे फार श्रेष्ठ आहे। ते आपण सर्वजण करतो आहोत, करण्याची प्रतिज्ञा करतो आहोत। मी पण त्यामध्ये उभा आहे, याचा मला स्वतःला अतिशय आनंद होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।